शेजारून वास आला का नाही आला, लगेच आपल्या घरी तर व्हायलाच हवं असा हट्टच असतो मुलांचा. तर मी काय केलं, मग एक वाटी शेंगदाणे घेतले, चांगले कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतले. जास्त पण त्याचा कलर चेंज करायचा नाही आणि तर जळल्यासारखा वास येतो. मग हाताने त्याचे चांगले साल काढून घ्यायचे आहे, साफ करून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड मोठा अशी चांगली त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आहे. आणि तेवढंच मी गूळ घेतलेला आहे, थोडासा कमी घ्यायचा आहे गूळ शेंगदाण्यांपेक्षा, कारण जर जास्त गूळ घेतला तर चिक्की खूप कडक होते. नंतर हा पाक तयार करून मी पाण्यात चेक करून घेतलेला आहे. नंतर मी पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही थोडंसं इलायचीची पावडर पण घालू शकतात. ही चिक्की खूपच छान लागते, गुळाची साखरेपेक्षा तर नक्कीच सुंदर लागते. एकजीव होईपर्यंत ताट किंवा परातीला आपण तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही त्याऐवजी इथं बटर पेपर पण घेऊ शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाटल्याला तेल किंवा तूप लावून असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि कापून आणि मस्त अशी चिक्की 10 ते 15 मिनिटात तयार होते. चला तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब